नमस्कार. SK न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सलगरे येथे वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडून मोठे नुकसान. सलगरे येथील रहिवासी गुरुराज कांबळे यांच्या घरावरील पत्रे 13 मे रोजी झालेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे उडून गेली होती. यामुळे त्यांच्या कुटुंबावर अचानक मोठे संकट कोसळले होते. मात्र या संकटसमयी गावातील सरपंच, काही जागरूक नागरिक आणि त्यांच्या वर्गमित्रांनी एकत्र येत गुरुराज कांबळे यांना तातडीने आर्थिक मदत केली. ग्रामस्थांच्या या समयसूचकतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे सलगरे गावात माणुसकीचे दर्शन घडले आहे. 13 तारखेला मिरज तालुक्यासह सलगरे परिसरात अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळाचा तीव्र फटका गुरुराज कांबळे यांच्या घराला बसला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की त्यांच्या घरावरील छताचे पत्रे उडून गेले. यामुळे राहत्या घराचे मोठे नुकसान झाले आणि कांबळे यांचे कुटुंब अचानक उघड्यावर आले. ऐन पावसाच्या तोंडावर डोक्यावरचे छत हिरावल्याने हे कुटुंब हवालदिल झाले होते. कांबळे यांच्या रोडावलेल्या या संकटाची माहिती मिळताच गावातील सरपंच आणि काही सामाजिक भान असणाऱ्या नागरिकांनी तातडीने परिस्थितीची पाहणी केली. केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदत उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यात गुरुराज यांच्या वर्गमित्रांनी मोलाचा पुढाकार घेतला. सरपंच, ग्रामस्थ आणि वर्गमित्रांनी स्वतःहून पुढाकार घेत निधी गोळा केला आणि गुरुराज कांबळे यांच्याकडे आर्थिक मदत 1,03,700 रुपये सुपूर्द केली. या आर्थिक मदतीमुळे कांबळे यांना आपल्या घराची तातडीने दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. संकट कोणावरही सांगून येत नाही. अशा वेळी एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हेच आपले कर्तव्य आहे. गुरुराज यांच्या कुटुंबाला पुन्हा उभं करण्यासाठी गावाने दाखवलेली ही एकजूट अभिमानास्पद आहे. अडचणीच्या काळात शासकीय मदतीची वाट न पाहता गावाच्या सरपंचांनी व नागरिकांनी आणि मित्रांनी दाखवलेली ही तत्परता इतर गावांसाठी आदर्श ठरणारी आहे. सलगरेवासियांच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि माणुसकीच्या हाताचे सध्या परिसरात कौतुक होत आहे.